नमस्कार. काल होता संडे म्हणून सकाळी लवकर उठून आवरून मी देवपूजा करून घेतली, कारण आज नॉनव्हेज बनवायचं होतं म्हणून त्याच्या अगोदर देवपूजा करून घेतली स्वयंपाकाला लागायच्या आधी. त्यासाठी लसूण सोलून ठेवला आणि कोथिंबीर निवडून ठेवली. मिस्टरांनी इथं 1 किलो मटण आणलं होतं, तर ते मटण मी एका ताटामध्ये काढलं आणि स्वच्छ असं धुवून घेतलं 2 ते 3 वेळा. तर मटणामध्ये लसूण आणि कोथिंबीर, खोबरं त्याचं वाटण करून लावलं, त्याचबरोबर हळद आणि मीठ पण लावलं होतं. छान असं मॅरिनेट झालं आणि कुकरमध्ये तेल घातलं आणि त्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं मटण घालून वाफवायला ठेवलं आणि वरती ताटामध्ये पाणी ठेवलं. गरम पाणी आतमध्ये टाकलं की रस्सा खूप छान होतो म्हणून. आणि इथं एका ताटामध्ये मी कांदा, त्याचबरोबर खोबरं, जिरं, खसखस, तीळ आणि लसूण वगैरे घेतला होता. त्याचं वाटण मी करून घेतलं होतं आणि तेलावरती भाजून रस्सा बनवला. तसेच मी इथं सुक्क मटण पण बनवायला घेतलं आणि हे काळीज होतं. मला काळीज खायला खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का कमेंट करून नक्की सांगा. सुक्क मटण वगैरे बनवून घेतलं, त्याचबरोबर रस्सा पण बनवला. रस्सा खूप छान झाला होता आणि रस्सा मी कसा केला हे मी डिटेलमध्ये एक रेसिपी शूट केलेली आहे, तो व्हिडिओ मी अपलोड करीन. वाटण कशाचं वाटण केलं वगैरे, कसा केला काय, खूप छान झाला होता रस्सा. तरी पण बघा खूप छान आली होती. त्याचबरोबर मी इथं भाकरी पण करून घेतल्या. तर भाकरी मी आज ज्वारीच्या केल्या होत्या. बाजरीची भाकरी असेल तर नॉनव्हेज खाताना खूप छान वाटतं, पण ह्यावेळेस बाजरी दळूनच नाही आणली, ज्वारीचं पीठ होतं तर ज्वारीच्या भाकरी केल्या. तर भाकरी पण खूप छान झाल्या होत्या. लोखंडी तव्यामध्ये खूप छान होतात भाकरी तसं पण. नंतर मग आम्ही इथं जेवायला घेतलं, ताट वाढलं ते फक्त व्हिडिओसाठी. मला ताटातच ओतून खायला आवडतं, तर मी इथं ताट वाढत होती. रस्सा घेतला, त्याचबरोबर भाकरी घेतली आणि सुक्क मटण जे केलेलं होतं तर ते, त्याचबरोबर कांदा पण कट करून घेतला आणि मस्त असं जेवण वाढलं. ज्या कुकरमध्ये मी मटण शिजवलं होतं त्याच कुकरमध्ये मी भात पण बनवला होता, जेणेकरून त्याचे मसाले, तेल वगैरे त्याला लागेल. छान असं जेवण केलं. दुपारी झोपले थोडा वेळ आणि संध्याकाळी उठून मला नर्सरीमध्ये जायचं होतं म्हणून आवरलं होतं. मी आणि शौर्य गेलो होतो नर्सरीमध्ये. मला जायचं होतं तर मला माठ घ्यायचा होता म्हणून मी गेले होते. आता उन्हाळा सुरू झालाय तर हंड्यामध्ये वगैरे पाणी खूप गरम होतं म्हणून मला माठ घ्यायचा होता. तर माठ घ्यायला गेले मी नर्सरीमध्ये, शौर्य आणि मी. तर तिथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे माठ होते आणि खूप महाग पण होते माठ. खालचे जे होते ना आडवे पट्टे आहेत तर ते 400 रुपयाला माठ होते आणि वरचे होते ते 250 रुपये वगैरे म्हणत होते, पण त्यांनी दिला 180 रुपयाला दिला मला हा माठ. मी हा रेड कलरचा आहे तो माठ घेतला. पलीकडचे डिझाईनचे 500-600 रुपयाला माठ होते. तर माठ लीक वगैरे आहे का बघायला, त्यामध्ये पाणी घातलं होतं. नळ वगैरे लीक आहे का किंवा कुठं फुटलेलं आहे का बघायला, तर पाणी घालून ते चेक करून देतात. तर हा माठ घेतला मी. त्याचबरोबर जरा झाडं पण बघितली. खरं तर मला झाडं लावायला खूप आवडतं, पण झाडं पण माझ्याकडून भरपूर झालीत आता आणि शिफ्टिंगच्या वेळेस वगैरे खूप त्रास होतो झाडं न्यायची वगैरे. शिफ्टिंग करताना सामान पण खूप जास्त होतं आणि नको वाटतं मग, म्हणून जास्त झाडं नाही वाढवत मी. तर हे बघा किती छान होतं कॅक्टस वगैरे, खूप छोटी छोटी झाडं खूप छान होती. मला काहीतरी झाडं घ्यावीशी वाटत होती, पण आता उन्हाळा पण आहे आणि गावाला गेलं की झाडं जातात माझी. गेल्या वर्षी पण गुलाबाचं झाड त्याचबरोबर कढीपत्त्याचं झाड पण वाळून गेलं मी गावाला गेली तोपर्यंत. नंतर मग फुलांची झाडं वगैरे बघितली, कढीपत्ता वगैरे. मला कढीपत्त्याचं झाड लावायचं आहे, पण मी आता पावसाळा सुरू झाल्यावरच लावणार आहे, उन्हाळी सुट्टीला जाऊन आल्यावर गावाकडून. नंतर मग लोणच्याच्या भरण्या वगैरे होत्या इथं. तर ह्या छोटे ज्या गोल लोणच्याच्या भरण्या होत्या त्या 300 रुपयाला होत्या आणि मोठ्या मग पलीकडच्या 350, 400, 450 अशा होत्या. तर लोणच्याच्या भरण्या पण खूप मोठ्या होत्या, छोट्याशा नव्हत्या अशा. मी विचारलं छोटी आहे का, तर त्यांनी सांगितलं पुढच्या महिन्यात छोट्या येतील, 100-150 वाले अशा. थोडंसं लोणचं बसेल इतक्या. नंतर मग इथं प्लांटर्स वगैरे होते, त्याचबरोबर तुळशी वृंदावन हे ते थोडंसं बघायचं चालू होतं. नंतर मग मी आणि शौर्य आलो घरी. फक्त माठच घेतला, आम्ही काही झाडं नाही घेतली. नंतर मग माठ घेऊन मी घरी आले आणि माठ पाण्याने एकदा धुतला आणि धुवून झाला की त्यामध्ये मी पाणी भरून ठेवलं. नंतर घरी आल्यावर मी माठ पाण्याने भरून ठेवला. रात्रीचं 10:30 वाजता मी त्याला मीठ लावून स्वच्छ धुवून घेतला होता. नंतर मग त्याच्या अगोदर 5 वाजता म्हटलं की फुल असं पाण्यानं भरायचा, जेणेकरून त्यामध्ये पाणी जाईल आणि फुटणार पण नाही नंतर लवकर, म्हणून पाण्याने असं मी भरून ठेवत होती.
पहिल्यांदा जसा माठ भरला ना घरात, मातीचा इतका छान असा घमघमाट सुटलेला ना, खूप छान वाटत होतं. मातीचा खूप छान वास येत होता. नंतर मग जरा फ्रेश झाले आणि मग माझ्यासाठी आणि मुलांसाठी चहा घेतला. संध्याकाळचा स्वयंपाक आज काही करायचाच नव्हता, फक्त मला भाकरी बनवायची होती संध्याकाळी. अगोदर मी आणि मुलांनी चहा घेतला, मी चहा घेतला, मुलांनी चहा दूध दिलं. तर माझ्या लेकाचं पेंटिंग बघा, इथं तो पेंटिंग करत होता. तर नंतर मग संध्याकाळचं जेवण वगैरे केलं. दिवसाचं शेवट आईस्क्रीम खाऊन केला. आवडल्यास लाईक करा.